चला टीम धामणी, तुम्ही घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा आहे. लगेच या मैदानामध्ये ही वेळ खूप महत्वाची आहे. पंचांना देखील विनंती करूया, आपण देखील मैदानामध्ये या. 3 वाजलेले आहेत, त्यामुळे आपल्याला देखील विनंती असेल. अजून एक मॅच मात्र अजून पेंडिंग आहे, म्हणजे जवळजवळ सर 6 आणि 6 12 षटकं अजून फेकायची आहेत. अजय लोते अँड कंपनी, चला या मैदानामध्ये. कदाचित त्यांचा एखादा खेळाडू हा मैदानाच्या बाहेर असावा, त्याच्या प्रतीक्षेची वाट ते बघतायत. पण इथे तुम्ही थोडासा स्पीडअप दाखवा. आमचा गुणलेखक सांगतोय त्याला सकाळी ऑफिशियल कामगिरीवरती जायचंय. थंडीनं तो गारटलाय. आणि डीजे ऑपरेटरची पहिलीच ही ओरम क्रिकेटची नाईट रजनी आहे, त्यामुळे तो स्वेटर घरी विसरू आलाय. त्याला थंडीचा अभाव कमी जाणवतोय, पण उद्या सकाळी त्याला आठवेल. चला फलंदाज आपण देखील मैदानामध्ये जा. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी घेऊया एक सुमधुर गीताचा आनंद. डीजे अर्थातच श्री इव्हेंट यांच्या माध्यमातून. जसा चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो ना, तसे धामणी संघाचे खेळाडू त्यांच्या खेळाडूची वाट बघत होते. तो आला आणि त्यानंतर आता त्यांनी क्षेत्ररक्षण सजवण्याची संधी निर्माण केली मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ आहे. पहिल्या इनिंग साठी 3 षटक आणि नेक्स्ट इनिंग साठी देखील 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीतील विनर वर्सेस विनर हा सामना मैदानामध्ये रंगतोय. एकीकडे टीम नेवाली आहे, तर दुसरीकडे या खालापूर परिसरातील यंग टॅलेंटनं भरलेला हा धामणी संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय, ज्यांनी 36 विभागातील एक नामांकित संघाला मात्र पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी मैदानावरती आलेत. खानाव संघाला मात्र त्यांनी घरची वाटचाल दाखवली, पण इथे मात्र आता नेवाली संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना कितपत धावा मैदानामध्ये करतोय हे पाहण्यासाठी थेट जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज अजय तयार. पहिला चेंडू अजयचा स्लॉट मध्ये घेतला. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने खेळला जातोय. चेंडू 38 सर्कलच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, पण त्यानंतर या चेंडूला विलंब कार्पेट आपण पाहिलं. सिंगल स्कोर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा. लॉंग ऑन लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे जवळ. स्ट्राइक एंड वरती फलंदाज
अजिंक्यला आपण बघतोय शर्यतीचा वेध घेणारा चेंडू ऑप्शनची लाईन थोडीशी सोडून पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडूची होती सांगता. दुसरा चेंडू अजयनं मात्र फेकलाय निर्धाव. अजिंक्य, अक्षय आणि अजय पुन्हा एकदा ए ए ए च असं समीकरण. आडव्या बॅटनं जोरदार ऍपिल मैदानामध्ये होतीये पण इथे ही ऍपिल पंचांनी नकारली आहे आणि धाव मिळेल ती एक या धावेनं स्कोर कार्ड वरती झाली वाढ. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती त्या 2. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2. अजिंक्य अक्षय ही जोडी मैदानामध्ये, नेवाली संघ मैदानामध्ये खेळतोय. माझे गुणलेखक सर मला सांगतात या दोन्ही संघांनी मात्र या स्पर्धेचे पूर्णपणे नियम पाळलेत. चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. ड्रेस कोड मात्र यांचा कंपल्सरी पाहायला मिळाला. दोस्ती चषक 2024च्या माध्यमातून दोन्ही संघांना अतिशय सुंदर ड्रेस कोड घालून या स्पर्धेमध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य मात्र दाखवलंय. पण इथे क्षेत्ररक्षकाला चेंडूनं हुलकावणी दिली. रनआउटची दाट संधी मात्र पाहायला मिळाली. कलेक्शन चुकीचं झालं अजयचं आणि इथून मात्र मिळेल ती 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती 3 धावा लागल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील आणि मी तर म्हणेन निर्णायक चेंडू असेल. P1चा षटकातील हा निर्णायक चेंडू पाहायला मिळेल. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मजबूत पाया रचला जाईल धावांच्या या आलेखाचा. आणि नेवाली संघ पहिल्यांदा करतोय फलंदाजी. जोरदार पद्धतीने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं सीमारेषेजवळ पाहायला मिळतोय पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. सिंगलचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट करताना या 2 धावांच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर झालाय तो टोटल 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नेक्स्ट बॉलर, चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम धामणी संघाला आपण विनंती करूया. अगोदरच खूप जास्त वेळ झालेला आहे. तुम्हाला देखील उद्या जॉबला जायचं असेल. बरेचसे खेळाडू आहेत जे जॉब करून चांगला खेळ करतात, व्यवसाय करून चांगला खेळ दाखवत असतात. त्या सगळ्यांना मात्र आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यातून देखील क्रिकेटचा खेळ दाखवायचा आहे आणि त्यातून देखील स्वतःला सावरताना आनंद देखील घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीला विसरू नका. इथे जर टाइमपास केला तर उद्या तुम्हाला लेट होईल, थेट मग तिकडे पेनल्टी बसेल. नेक्स्ट बॉलर ऋतुराज कीर्तिक. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आलाय. खराब चेंडू आणि इथे पंचांनी दंडित केलाय. नोचा इशारा आलाय. भीमरचा हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 1 या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 6 धावाला स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्ट्राइक रेट वरती एक हार्ड रेटर फलंदाज अक्षय पाहतोय, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 25 धावांचं योगदान 6 चेंडू मध्ये दिलं होतं. यावेळेस यष्टिरक्षकानं केली चूक, त्या चुकीला माफी नाही. दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट चेंडूवरती मिळतात 4. टोटल बोनसच्या या 5 धावा. कारण यानंतर देखील उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट चेंडू देखील पाहायला मिळेल फ्री हिट. चेंडू फ्री हिटचा आहे, त्यामुळे कदाचित क्षेत्ररक्षण तसंच पाहायला मिळेल.
फ्रीडच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आरपार मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस चेंडू नक्कीच जातोय. टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. ठोक डीजे मेरे यार. टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. ज्या धावा गोलंदाज अजयनं रोखल्या होत्या त्या मात्र खर्च केल्यात ऋतिक या गोलंदाजानं. त्याच्यावरती आलेलं हे दडपण आहे, पण इथून देखील स्वतःला सावरावं लागेल. 3 षटकामध्ये किमान 30 या आकड्याच्या आतमध्ये रोखलं झालं पाहिजे. पण इथून जर का 30+ धावा जर आल्या तर नेवाली संघ थोडासा धुळीधर ठरू शकतो टीम धामणी संघावरती. पण अशा वेळी ऋतिक कमबॅक करेल का? अक्षय मोठे फटके मारेल का अक्षयला थांबवलं जाईल? ऋतिक हा गोलंदाज आपण पाहिला तर थोडासा वाईल्ड कार्ड गोलंदाज मला वाटतो. त्याच्यासाठी की टीमनं बराच वेळ घेतला आणि त्यानंतर देखील त्यांनी बऱ्याच धावा खर्च केल्या. मंडप डेकोरेटर आमचे यांना विनंती असेल आपण आयोजकांची संपर्क साधा. आमचे मंडप डेकोरेटर्स यांना विनंती आपण आयोजकांची संपर्क साधा. जय पाटील हे मात्र पुन्हा एकदा थोडंसं विश्रांतीनंतर पाहायला मिळतात. फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क इथे घडला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस ऋतिकनं केले कमबॅक. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये. अजय लोतेनं मात्र चेंडूला अडवलंय. चेंडूवरती धाव मात्र मिळती ती 1-1 या धावेनं स्कोर कार्ड वरती झाली वाढ. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. थोडा स्पीडअप आता करणं गरजेचं आहे. पंचांना देखील विनंती केली जाते. बघा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहेत. जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला बॅट वरती पूर्णपणे येऊन दिला आणि त्यानंतर दिशा देण्याचं काम. पण इथे मिळतील धावा त्या 2 आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती झाली वाढ. टोटल 18. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18. शेवटचे उरलेत पहिल्या इनिंगचे 7 चेंडू. इथे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचं काम गोलंदाजानं केलं गेलं. पण या चेंडूवरती सिंगलनं मात्र वाढ होतीये.
खऱ्या अर्थानं आता दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या टोटल 19. शेवटचा आणि अंतिम षटक आता पाहायला मिळेल. स्लॉगरचं षटक, तोडफोड मारधाडवाला षटक. या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. नेक्स्ट बॉलर मागच्या मॅचचा हिरो विजय लोते गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज अजिंक्य. अजिंक्यनं मात्र या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. विजय आणि अजिंक्य नावाची आपण या नावाचा विचार केला तर दोघांमध्ये एक समानता आहे. विजय अजिंक्य या नावामध्ये बरंच काय रहस्य दडलंय आणि आता हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात देखील पाहायला मिळतात. अक्षय स्ट्राइक एंड वरती. इथे अक्षयनं मात्र या चेंडूला मिनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळलाय. जोरदार पद्धतीने त्यानं बॅट फिरवली पण या चेंडूवरती जाईल रन आउटची विकेट. OUT आउट. अक्षय येईल पवेलियनच्या आसऱ्याला. जिंकायचा असेल तर तुम्हाला विजयाच्या समोर जावं लागेल आणि विजय झाल्यानंतर तुम्ही नक्कीच अजिंक्य राहाल. हे या दोन्ही नावाचं रहस्य या मॅच मध्ये आपल्याला उलगडताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल संकेत. आयोजक आता मैदानाच्या दिशेनं भ्रमण करतात. मैदानावरती काय काय अडचणी आहेत, काय काय कमी आहे ते मात्र पाहतात. उद्या काय नवीन करण्याचा शोधात ते आहेत. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. दोस्ती चषक 2024च्या माध्यमातून चांगली संकल्पना गेले 2 वर्ष या मैदानावरती नाईट रजनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. तळागाळातील या सगळ्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांनी मात्र केलंय. जबरदस्त मित्रांचं ज्वलंत उदाहरण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे केली दांडी गुल. फलंदाज गेल्या पावली परतीचा प्रवास करताना नेवाली संघाला अडकीने खादरा. फलंदाज संकेत शून्यावरती परतीचा प्रवास करतोय. या षटकातील चेंडू झाले ते 3. नेक्स्ट बॅटर विशाल मैदानामध्ये. बघा विशालच्या रिप्लेस मध्ये शुभम मैदानामध्ये जातोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या तर टोटल 21. शेवटचे 3 चेंडू मात्र या षटकातील पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पुन्हा एकदा वेगावरती स्वार होताना विजय. विजयचा हा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न पण इथे मिळेल ती 1 धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. विजय आपल्या नावाची छाप मात्र मैदानामध्ये सोडताना टोटल 22.
थंडी वाढली आहे आणि या वाढत्या थंडीमध्ये गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षक अजून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या दर्दी क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करूया. विजयचा हा चेंडू सामना करेल यावेळेस स्ट्राइक एंडवरती असणारा फलंदाज अजिंक्य. इथे अजिंक्यची देखील केले विजयनं दांडी 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 गोल. संधी आहे डीजेला, तुम्ही वाजवा गाणं ब्युटिफुल. शेवटच्या या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयनं मात्र आपल्या नावाचा उल्लेख सातत्यानं करण्यास भाग पाडलाय. चांगली गोलंदाजी त्याने या स्लॉगवरच्या षटकामध्ये करून दाखवली आहे. मी पाहिलं, मी करू शकतो आणि मी करून दाखवू शकतो हे मात्र त्यानं इथे सिद्ध केलंय. आणखीन एक त्याचा जबरदस्त चेंडू. यावेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी, अंतर मात्र वाढवता आला नाही. इथे टिपलाय झेल, अजय लोतेनं पकडलाय झेल आणि संपवलाय. फलंदाज गेल्या पावली परत येताना बाद होणारा फलंदाज प्रीतम ओयूटी आउट. धावा लागला स्कोर कार्डवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 22. येणारे 18 चेंडू 23 धावांची गरज. टीम धामणी संघाला आता या धावांचा पाठलाग करावा लागेल. चला या मैदानाच्या बाहेर आणि बॅटर पाठवा मैदानाच्या आत. नेवाली संघाला विनंती असेल तुमचं क्षेत्ररक्षण देखील लगेच आपण सजवून घ्यायचंय. आमचे बॉल बॉय जिथे कुठे असाल तिथनं मैदानामध्ये या आणि बॉल द्या प्लीज, आपल्याला विनंती केली जाते. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा. साईराज आपले बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा. अजून एक मॅच पेंडिंग आहे. टीम खरिवली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या समोर. टीम खरिवली या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. यानंतर तुमची मॅच आहे. या सामन्यामध्ये जो विनर होईल त्या टीम बरोबर. अठरा चेंडू विजयासाठी 23 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये धामणी संघाचे 2 धुरंदर फलंदाज पाहायला मिळत आहेत. चेतन माडिक आणि त्याच्या बरोबरीनं साईराज मोरे. गोलंदाजी मार्क वरती येतोय शुभम. पारांगे सर, तुम्हाला प्रश्न पडला होता खरिवली संघाचे खेळाडू गेले कुठे, पण त्यांनी स्वेटर घातल्यामुळे ते दिसले नव्हते.
यांचं देखील कौतुक करायला हवं. एकाच ड्रेस कोड मध्ये ते पाहायला मिळाले आजच्या रात्रीमध्ये. पण उद्याचे जे सगळे संघ आहेत ना, आयोजकांकडून विनंती केली जाते का आपण देखील एकाच ड्रेस कोड मध्ये, ही नाईटची रजनी आहे आणि असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग ही असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही एकाच ड्रेस मध्ये यावं अशी उद्याच्या सगळ्या टीमला आपण विनंती करूया. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यामुळे आयोजकांचं थोडंसं दुर्लक्ष असावं, पण उद्या ते लक्ष देतील आणि प्रत्येक संघाला कदाचित पेनलाइज देखील करतील. जर ड्रेस कोड नसेल तर कंपल्सरी शूज, ट्रॅक, टी शर्ट हे असणं आवश्यक असेल. ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. जबरदस्त हा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न ऑफसाइडच्या दिशेनं, फक्त कलाइयों के सहारे मोड दिया आणि इथे मिळेल एक धाव. संत आणि संयमी सुरुवात. येणारे आता 17 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. खरिवलीतील एक उत्कृष्ट असे आमचे गुणलेखक मित्र यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. बऱ्याच दिवसानंतर त्यांचं दर्शन आम्हाला झालंय आणि आता पालीमध्ये थेट बघायला मिळतील. जोरदार अपील मैदानामध्ये, पण खेळाडूचं मी नक्कीच कौतुक करेल. पंचांचं बोट उचलण्या अगोदर त्यानं मैदानाचा ताबा सोडलाय. साईराज येईल मैदानाच्या बाहेर. 1 या धावसंख्येवरती टीम धामणी संघाला पहिला झटका, पहिला हादरा. कॅरी ज्यानं आपल्या संघासाठी कदाचित घेतली लॉरी. नेक्स्ट बॅटर ऋतिक मैदानामध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न चेंडू अडवण्याचा इथे होते. जोरदार अपील मैदाने पाहायला मिळाली. अपील मध्ये जोश 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 जास्त पाहायला मिळाला, पण मस्त ते उत्साह कमी गोलंदाजा आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती नोंद झाली आहे. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवता अंतर मात्र कापलं जात नाहीये. इथे धाव मात्र जोडली जाईल ती फक्त आणि फक्त 1. पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र पंच करतात. आमचे तिसरे पंच चुलबुल पांडे सर. बघा तिसरे पंच, आपल्याला विनंती आपण यावं. आपण राकेश गायकर सरांना आमंत्रित करूया. आपण या. तिसरे पंच आलेत. पंचांचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. तिसरे पंच नक्की सांगतील काय घडलं आणि काय बिघडलंय. स्लो मोशन मध्ये पण दाखव, फास्ट मोशन मध्ये, सगळ्या मोशन मध्ये दाखव. इट्स अ बिग हिट. षटकार मात्र इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं मी नक्कीच कौतुक करेल. त्याने शेवटपर्यंत या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, पण अंतिम क्षणाला त्याचा पाय हा सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. बॉडीचं नियंत्रण त्याला ठेवता आलं नाही आणि अशा वेळी मिळाला त्या 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने टोटल
7 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. उद्याचा पहिला सामना मानकिवली संघाच्या विरोधात महड संघाला विनंती असेल आपण थेट 6 वाजता या मैदानामध्ये येऊन नाणेफेकीचं कौल करायचं आहे अशी आयोजकांकडून तुम्हाला सूचना देण्यात येते. चांगला फटका पुन्हा एकदा विलंब कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची फेक मात्र केली जाईल तोपर्यंत मिळते एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं टोटल 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. क्लिअरिटी क्वालिटी खालापूर कर्जत टेनिस क्रिकेट.in वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. फिरून मारण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र धावा मिळतील 4. चेतन महाडिक यांचा ब्रँडेड चौकार. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे आता 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. यानंतर देखील एक सामना पेंडिंग आहे. प्रसादजी देशमुख मला सांगतात उद्या थेट 6 वाजता मॅचचा होईल शुभारंभ. या स्पर्धेचा प्रारंभ आज आपण पाहिला. जयेश पाटीलच्या विरोधात मानकिवली संघाची खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित विरोधात देशमुख असतील. उद्या पाटील विरुद्ध देशमुख अशी लढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिलीच मॅच. नेक्स्ट बॉलर अक्षय. स्ट्राईक एंड वरती ऋतिक जन षटकार मारून या मॅचचा आकार बदलवलाय. जबरदस्त हा चेंडू. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर कुठल्याच स्पॉटवर या चेंडूला उसळी घेतली. त्यानंतर हा चेंडू विसावलाय रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 11 चेंडू आता 11 धावांची गरज. बघा गोलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेल. चेंडू फेकल्यानंतर जशी बॅटची कडा लागली तसं त्याने आऊट आहे असं अपील केली, पण चेंडू झेल टिपला गेला नव्हता. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. ज्ञानेश्वरजी पारांगे सर बसले होते, आता उभे राहिलेत. इथे पुन्हा एकदा चेंडून कार्यक्रम केलाय. टप्प्यात आल्यानंतर मिळतात 4 धावा. हा आलाय नवसंजीवनी, नवीन चैतन्य निर्माण करणारा, धामणी संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य निर्माण करणारा चौकार. 9 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. बघा कॅमेतनं आवाज येतोय डोक्याने मार, पण बॅट हातामध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू गेला निर्धाव. आता येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 8 13 7 मेरा. 7 13 8 मेरा. सुरेख चेंडू, पण यावेळेस थोडासा संभ्रमात पडला होता. दोन्ही एस्टा मात्र यावेळेस विस्कळीत केल्या गेल्या आणि इथून धावा मिळतील त्या. पंच धावा किती आहेत?
पंच धावा किती आहेत या? 2. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ झाली टोटल 18. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउट साठी का? हा चला या तिसरे पंच. बघा बाकी कोणी तिथे जाऊ नका. तुमच्या ऑन स्क्रीन वरती मोबाईलचे देखील हे दृश्य सातत्यानं पाहायला मिळेल. बघा नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज तिसऱ्या पंचांनी बाद घोषित केलाय. म्हणजे या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज मात्र यावेळेस बाद झालाय. ही 1 धाव मात्र काउंट केली जाईल. आता विजयासाठी गरज आहे किती बॉल? 7 बॉल ना? नक्की ना? 7 चेंडू आणि 'ऋतिक' हा फलंदाज बाद झालाय. डेंजर मॅच आहे. 7 बॉल 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल अजय. तिसरे पंच तुम्ही कुठे जाऊ नका. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. गेम इज ऑन. हलक्या हातानं सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झालाय. क्षेत्ररक्षक चुकला. थेट प्रवास 2 धावांनी पाहायला मिळाला. शेवटचे आता उरलेत 6 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असेल 4 की 5 4 धावांचं. 6 चेंडू 4 धावा. चला स्पीडअप दाखवा. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती केली जाते. वेळ खूप महत्वाची आहे. 3:45 मात्र इथे वाजलेले आहेत. नेवाली संघाच्या कर्णधाराला विनंती आपला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. बराच टाइम तुम्ही या मॅच साठी खर्च केलाय. नेक्स्ट बॉलर आकाश.
नेक्स्ट गोलंदाजी मार्कवरती तयार. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती अजय, ज्याच्या मनगडात ताकद आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, एक मोठा फटका मारून या मॅचची पूर्णपणे हवा आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची. अजय की गोलंदाज आकाश. 6 चेंडू 4 धावांची गरज. वाईट चेंडूचा इशारा. परिस्थिती वाईट झाली आहे नेवाली संघाची. अगोदरच धावांचा दुष्काळ आणि त्याच्यावरती तुम्ही जर असे खराब चेंडू फेकलेत तर 13वा महिना पाहावा लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा. विजयासाठी आता 2 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकली टीम धामणी संघाने.